नमस्कार. या व्हिडिओमध्ये इझी एज्युकेशन्स आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा परीक्षा अर्ज अर्थात एक्झाम फॉर्म कसा भरावा याची माहिती घेणार आहोत. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करून घ्या किंवा इतर कोणत्याही माध्यमातून फॉर्म भरण्यासाठी QR कोड आपल्याकडे आला असेल तर तो स्कॅन करून घ्या. QR कोड स्कॅन करण्यासाठी इतर कोणतेही ॲप्लिकेशन घेत बसण्यापेक्षा थेट गुगलवरती जाऊन माईकच्या बाजूला जो कॅमेरासारखा ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक करा. कॅमेरा ओपन होईल, त्यामध्ये तुम्ही सदरचा QR कोड स्कॅन करून घ्या. QR कोड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे www.prernaeducations.com ही वेबसाईट नजरेस पडेल. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट प्रेरणा स्कॉलरशिपच्या वेबसाईटवरती जाल किंवा थेट www.prernaeducations.com ही वेबसाईट आपल्या ब्राउझरमध्ये टाईप करून ओपन करा. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे दिसेल. थोडे खाली स्क्रोल केल्यानंतर टू अप्लाय लॉग इन टू www.prernaexam.com ही लिंक दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर आपण परीक्षा फॉर्म भरण्याच्या पेजवरती याल. या ठिकाणी नेम ऑफ एक्झाम अर्थात परीक्षेचं नाव सिलेक्ट करा आणि एनरोल नाव या बटनावर क्लिक करा. यानंतर येणाऱ्या पेजवरती आपल्याला सर्वप्रथम रजिस्टर करून घ्यायचं आहे. त्यासाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या लिंकवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरून घ्या. सर्वप्रथम आपला मोबाईल नंबर, त्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे. तुम्हाला जो हवा तो पासवर्ड इथे टाकू शकता. त्यानंतर विद्यार्थ्याचे आडनाव, विद्यार्थ्याचे नाव आणि वडिलांचे नाव या प्रकारे हे 3 रकाने भरून घ्या. त्याच्यानंतर लगेच आईचे नाव या रकान्यात भरायचे आहे. यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख भरून घ्या. यानंतर पालकांचे पूर्ण नाव आणि ईमेल ID देखील भरून घ्या. आता संपूर्ण पत्ता आणि आपला पिनकोड भरा. यापुढे प्रेरणा सराव परीक्षाबाबत तुम्हाला कुठून माहिती मिळाली हे या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. यानंतर विद्यार्थ्याचा फोटो अपलोड करायचा आहे. चूज फाईलवरती क्लिक केल्यानंतर आपली मोबाईल गॅलरी ओपन होईल. गॅलरीमध्ये जिथे आपला फोटो असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्या. यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टिक करून क्रिएट अकाउंटवरती क्लिक करा. यानंतर SMS द्वारे आपल्याला युजर ID आणि आपला पासवर्ड मिळेल. त्याचबरोबर ही लिंक देखील असेल. या लिंकवरती क्लिक करा व आपला युजर ID पासवर्ड वापरून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर खाली स्क्रोल करून उर्वरित माहिती भरून घ्या, जसे की आपला जिल्हा, तालुका, आपल्या शाळेचे नाव, शाळेचा पत्ता, मुख्याध्यापकांचा नंबर आपल्याकडे असल्यास, अन्यथा सदर रकाना रिकामा सोडू शकता. यानंतर शिक्षकांचा नंबर भरणे अनिवार्य आहे. यानंतर परीक्षेचे माध्यम सिलेक्ट करा. याखाली आपली सराव परीक्षेची फी आपल्याला दिसेल. सेव्ह युअर डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर पेमेंट पेजवरती रिडायरेक्ट होईल. पेमेंट पेजवरती UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट यापैकी कोणतेही ऑप्शन वापरून पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी Google Pay वापरून पेमेंट करतो आहे. पेमेंट झाल्यानंतर पुन्हा वेबसाईटवरती रिडायरेक्ट होईल व थँक्यू फॉर पेमेंट हा मेसेज स्क्रीनवर दिसेल. या ठिकाणी आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते. आता आपण यशस्वीरित्या प्रेरणा शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा फॉर्म भरला आहात.